मुस्तीच्या तरुणाचे मार्केट यार्ड भागात संशयास्पद मृत्यू. अपघात नसून घातपात झाल्याचा नातेवाईकांचा संशय. सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका ॲग्रो कंपनीच्या बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या मुस्ती येथील एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला असून संबंधितांवर गुन्हा दाखल करून चौकशी व्हावी आणि न्याय मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. यामुळे सिव्हिल रुग्णालयात नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप होत असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेत प्रशांत पंडित बिराजदार वय 32 राहणार मुस्ती तालुका दक्षिण सोलापूर असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मागील काही दिवसापासून मार्केट यार्ड परिसरात एका ॲग्रो कंपनीच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सेंटरिंगवर कामाला जात होता. सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक त्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांना समजल्यानंतर तो बांधकामाच्या ठिकाणी काम करताना पडून मेल्याचे सांगण्यात आले. जेव्हा पोलिसांनी मृतदेह सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला तेव्हा त्याच्या अंगावर बऱ्याच ठिकाणी मारहाण केल्याचे वन दिसून आले. त्यामुळे सकाळच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये माजी सरपंच नागराज पाटील आणि माजी सभापती भीमाशंकर जमादार यांच्यासह गावातील नागरिक, मयत तरुणाचे वडील पंडित बिराजदार हे सर्व सध्या ठिय्या आंदोलन सुरू केले. बांधकाम व्यावसायिक याच्या सांगण्यावरून प्रशांत बिराजदार याचा मृत्यू पडून झाल्याचे सांगितले जाते, परंतु त्याच्या पाठीवर, पोटावर, गळ्याला असलेल्या मारहाणीचे वन यावरून त्याचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईक तसेच ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. संबंधित बांधकाम व्यावसायिक तसेच त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची चौकशी करून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागराज पाटील आणि भीमाशंकर जमादार यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. मी फोन केलते दुपारी जेवायला आले नाहीत म्हणून मालकाला. त्यांनी म्हणले इथंच नाश्ता केलेत, फोन दे म्हणले दिले नाहीत. मला वाटलं संध्याकाळी येतात म्हणून मला पण अर्जंट होतं म्हणून मी बसले. परत संध्याकाळी 5-5:30 वाजता फोन लावलेत त्यांनी. तुमचे मिस्टर भिंतीवरून खाली पडले, त्यांना डोक्याला मार लागले म्हणून सांगितलेत. मी म्हणले कुठं आहे हॉस्पिटलमध्ये म्हणल्यावर ते हॉस्पिटलचं नाव सांगितलेत. मला माहीत नाही तुम्हीच या म्हणल्यावर एकदा तिथं गेल्यावर म्हणलेत करंट लागले म्हणून. करंट लागले असं म्हणले. मग मला फोनमध्ये काय म्हणले तर भिंतीवरून पडले म्हणून सांगलेत. परत एकदा म्हणते तर पत्र्यावरून पाय घसरून खाली पडलेत असं म्हणतात. ते जागा माहीत नाही मला कुठं आहे, पण यांनी म्हणत होते कामाला जाते म्हणून सकाळी सांगितले तर जात होते तिथं कामाला शेळगीमध्ये, तिकडे मित्रनगरमध्ये. जेवायला या म्हणून सांगितले होते. दुपारी येते म्हणून सांगितलेत. त्या मालकाला मी 3:10ला फोन केलते. त्यांनी म्हणले त्यांनी इथंच नाश्ता केले ते त्यांनी संध्याकाळी येतात म्हणून मी त्यांना फोन दे म्हणल्यावर त्यांनी दिले नाहीत फोन. परत मला काय म्हणत होते हॉस्पिटलमध्ये सही करा आणि तुम्ही डेड बॉडी घेऊन जावा असं म्हणत होते. ते दुकान होतं म्हणून मला पण माहित नाही, फॅब्रिकेशन दुकान म्हणून. तिथं काय काम करत होते मला माहित नाही. मला माझ्या नवऱ्याबद्दल, माझ्या नवऱ्याला असं कोण केले, तिथे कामावरच केले. ते काम कुठे करत होते बघा तिथंच झाले. त्यांचा जीव तिथंच गेले, त्यांनीच केले. नाव माहित नाही मला, पण तिथंच झाले. ते मारलेत, त्यांना मर्डर केले त्यांचं. माझं लेकरू आहे, मी काय करावं आता. अंगावर सगळं वन आहे, तर गळ्याला आहे आणि सगळं पायावर सगळं मारलेलं आहे, डोक्याला मारलेलं आहे. माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. ते कुठं कामाला जातात बघा, नाव माहित नाही कुठं कामाला जातात. त्यांच्यावरच संशय नाही, मला 100% खात्री आहे त्यांनीच मारलेत. काल 5ला ते फोन केलेत बघा. मी 3 वाजता केले, त्यांनी काय पण सांगितले. त्यांनी मला फक्त नाश्ता केले तर एवढं सांगितलेत. दे म्हणल्यावर त्यांनी फोन दिले नाही. तर 5-5:30ला त्यांनी फोन केले तर तुमच्या मिस्टर भिंतीवरून पडलेत खाली, त्यांना डोक्याला लागले. मी विचारले खूप लागले का, मी पण कामाला गेलते त्यावेळेस. मला माहित नाही इथलं काय, पण तुम्ही घेऊन या म्हणल्यावर तुम्ही रिक्षानं या म्हणले. तिथे गेल्यावर काय म्हणले तर करंट लागले म्हणून सांगितलेत. परत माझी बहिणीला काय सांगतात फोनवर, पत्र्यावरून पाय घसरून पडलेत खाली. माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या नवऱ्याला कोण असं केलंय बघा, त्यांच्याबद्दल गुन्हा दाखल केला पाहिजे. नागराज पाटील मुस्ती. आमच्या गावातील प्रशांत बिराजदार याचा कामाच्या स्थळी अपघात झाला असं मला संध्याकाळी 6:30 वाजता
गावाकडून फोन आला ना, मी हॉस्पिटलला गेलो संध्याकाळी 7-7:30 वाजता. तर तिथे समजलं की कामावरून पडून डोक्याला मार लागून त्यानं जागेवर मृत्यू झालाय आणि ते साईटचे मालक तिथं येऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेत. आणि त्यावेळेस आम्ही बघितलं तर बॉडीला फक्त नाकातून डोळ्यातून रक्त येतं. आणि रात्री 10-10:30 वाजता पोलीस आले. पोलीस आल्यानंतर आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला त्याला आणलं आणि इथे सगळे कपडे इकडे काढून चेक केलं तर त्याच्या पूर्ण अंगावर पुढं मागं सगळ्या बाजूला जखमा दिसले. पडले तर एका जागेला डोक्याला तर लागते, हाताला तर कुठं तर एखाद्या, पण पूर्ण अंग सगळीकडे जखमा होतं. त्यामुळं हा घातपात आहे का अपघात आहे यामुळं आम्हाला संशय आहे. त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ तिथं आंदोलन बसलं आणि हे घातपात आहे का अपघात आहे याची पोलीस खात्याने सखोल चौकशी करून या बिराजदार कुटुंबातील आमचे बंधू पंडित बिराजदार यांचा एकुलता एक मुलगा, कमवता मुलगा एकटाच आहे. बाकी सगळे घरात बसून करणार आहेत. त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे आम्ही ग्रामस्थांनी इथं आंदोलनाला बसलाय आणि ज्यात जे कोणी दोषी असेल त्याला कठोर शासन व्हावे असे आम्ही ग्रामस्थांतर्फे मागणी करतो. मी भीमाशंकर जमादार. प्रशांत बिराजदार हे माझ्या मित्राचा मुलगा. काल मला तसं 5 वाजता समजलं असं झालंय, ॲक्सिडेंट झालंय. मग मी 2-3 ठिकाणी फोन करून चौकशी केलं. त्यांच्या वडिलाला फोन केला, परत ते माझे सहकारी मित्र देवराज बिराजदार यांना ते फोन करून केलं. ते मला सांगितले की असं झालेलं आहे. तर आम्ही ते बॉडी बघितलं. एका त्यांच्या मिसेसला ते सांगितले ती 2 फुटावरनं पडलाय. त्यांच्या मेवणीला सांगितले ती 10 फुटावरनं पडलाय. आणि बऱ्याच लोकांना सांगितले की ते जाताना पडलाय, उभारल्या ठिकाणी पडलाय. हे असं अनेक ते वेगळ्या वेगळ्या भाषा बोलल्यामुळं आणि त्यांच्या अंगावर पण खुणा आहेत. पडल्यानंतर माणसाला एका ठिकाणी लागतंय का मोटरसायकलवर पडल्यानंतर खरकटत जात आहे, पण उभारलेला माणूस पडल्यानंतर एका ठिकाणी कुठं तर लागतंय. तर हे सगळे गोष्टी डेप्युटी सरपंच आहे, अनेक लोक ग्रामस्थ आमचे सगळे त्या पोराला न्याय मिळवण्यासाठी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे. तर आमची मागणी अशी आहे, त्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे. ज्याचं वडील गेलंय त्या मुलाला त्या म्हणजे त्याच्या मिसेसला न्याय मिळाला पाहिजे आणि कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. ज्यांनी हे अकृत्य केलंय त्यांनी समोर येऊन आम्हाला सांगावं असं असं झालंय, खरं काय असेल ते. नाहीतर चौकशी व्हायला पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे असं आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे. महादेव अमृतराव दुधगे, उमरगा तालुका, माजी सरपंच, उपसरपंच. मग आमचे पाहुण्याचे फोन आले मला 5:30 वाजता, असं झालं तुझे भाचीचे मालक एक्सपायर झाले. म्हणजे कसं झालं म्हणजे मला माहित नाही म्हणजे. मग मी तिथून निघून आलो. तिथं यशोधरा दवाखान्यात आलो. मध्ये होती ते डेड बॉडी, आम्हाला कोणालाही मध्ये सोडलं नाही. मग आम्ही बाहेरच बसलो. मग डिपार्टमेंटला प्रयत्न केला, डिपार्टमेंट आले. नंतर येऊन इथं सिव्हिलला ॲडमिट केले. सिव्हिलमध्ये नाव टाकलं तर आम्ही फोटो सुद्धा ते डिपार्टमेंट काढला नाही. आम्ही स्वतःहून फोटो काढलो. डिपार्टमेंटला 10 वेळा सांगितलो मी फोटो काढून घ्यायचा, ते व्यवस्थित पंचनामा करा म्हणलो. मग आम्ही उस्मानाला खासदार साहेबाला फोन लावलो. खासदार साहेबाचा फोन आल्यावर पळापळी करू लागले ते लोक, खालचे लोक. मग त्यासाठी त्याला आणि डोक्यावर मार आहे, डोळ्यावर मार आहे, पाठीमागा वार आहे, हातावर खरचटलंय, पायाला खरचटलंय. व्यवस्थित त्याचे मार म्हणलं तर लोखंडीचा मार, छातीवर गळ असं सगळं गळ खून आहे, फाशी दिल्यासारखं. 2-3 आमच्याकडे सगळं फोटो आहे व्यवस्थित. आणि या कोण केले त्यांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. नाहीतर आम्ही जोपर्यंत डेड बॉडी सुद्धा घरला घेऊन जाणार नाही. न्याय मिळाल्याची आम्ही डेड बॉडी घरला घेऊन जाणार नाही. ते बाच्ची आहे, माझं सक्क बाच्ची आहे, तो माझा मामा आहे. पण पोरगा आहे लहान. काय काम करत होते मामा? कशाचं काम करत? सेंटरिंग पण मला बी ते माहित नाही काम करायचं. मी बाजूला कुठं कामाला गेले? ॲग्रोमध्ये